मम्मी काय सॉलिड फ्लॅट आहे पॉप्स मॉम गमत केल्या सारखं नाचतो इकडे तिकडे तिकडे घर किती घेतलाय, छान घेतलंय बाप्पा, जोशी. छान घर घेतलंय तो आहे तसंच आहे ना तसं ठेवलंय मस्त बाबा नवीन सायकल घेतली. अरे त्या 5,000च्या सायकली पायी तू 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय बाप्पा जोशी. पण सायकल परवडत नव्हती ना. अरे अरे तू काय कंट्रोल मॉम कंट्रोल काहे का कंट्रोल साला बता मेरे को. हाँ साला काहे का कंट्रोल. साला भगवान का दिया सब कुछ है मेरे पास. बंगला है, गाड़ी है, नौकर है, चाकर है. बस, क्या मॉम, क्यों मॉम, चाहिए? कंट्रोल, कंट्रोल वंदना, कंट्रोल मॉम पॉप्स कंट्रोल केलाय. कुठून आणले पैसे बाप्पा जोशी. ते कपाटात साठवून ठेवले होते ना तुम्ही, ते घेतले मी. अरे ते मी माझ्या घोड्यासाठी ठेवले होते रे. नवीन घोडा घ्यायचा होता मला बाप्पा बरं झालं जोशी. बरं झालं खर्च केलं, बरं झालं. काय खर्च केलं बद्दल नाही तर काय हा वर्षानुवर्ष एकाच घरात राहतोय आपण. पोराने घर घेतलं तर काय आलं पोरा अभिमान वाटतो मला तुझा. घर घेतले. आनंदाची बातमी देत आहेत काय. मला मला तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची आहे. काय तू पण सायकल घेतलीस. नाही हो बाबा, काहीतरी काय. आपल्या घरात की नाही अजून एक छोटा पाहुणा येणार आहे. म्हणजे विनीत बोंडे परत येतोय. अहो तसं नाही मामा. आता तुम्ही मामा आजोबा होणार आहात आणि तू वडील होणार आहेस. याला काय अमू असा का बसलायस? घरात सगळ्यांना आनंद झालाय, तुला नाही झाला कसा होईल मला आनंद? का? सांग ना कसा होईल. सायकलसाठी फ्लॅट घेतला, डबल सीट चालवायला शिकलो, आता घरात छोटा पाहुणा येणार आहे. 3 चाकी छोटी सायकल कशी घेऊ मी आता? थ्री BHK वर 3 चाकी सायकल फ्री. हो अमू. यस म्हणतात ना, भगवान के घर बोरिवली है ठाकुरली नाही. चल चल आपण पुन्हा पापड लोणची विकू आणि 3 BHK. चाकी सायकल घेऊ. यस चल. वा वा. अरे हिम्मत आहे मरता तर मदत कोण करता. अरे डोक्यात पडलं काय. अरे ऐका अरे तुम्ही. तर हा अश्लीट सिनेमा कसा वाटलाय मला प्रतिक्रिया पहिल्यांदा घ्यायची आहे तिची, जिने हा सिनेमा जगलेला आहे. खरं तर फारच मुक्ता. अप्रतिम होता हा सिनेमा जो मी आत्ता बघितला. मला खात्री आहे की समीर आणि क्षितिजला पश्चाताप होणार आहे की एक मामाचं असं कॅरेक्टर राहिलं त्या आम्ही सिनेमात. एकतर कारण मामा अत्यंत दाखवला. लक्षवेधी भूमिका मामाची होती आणि फारच म्हणजे मनोरंजक आणि फार प्रेरणादायी सिनेमा होता. अप्रतिम. आता या मंचावरती येत आहेत आमच्या गावातले पोस्टमन काका. बघूयात आज ते कुणाचं पत्र घेऊन आलेत, कुणासाठी. प्रिय भारतीय बंधू भगिनी, मी सीमेवर पहारा देणारा एक सैनिक बोलतोय. तुम्ही माझ्याबद्दल जेवढ्या अभिमानाने 15 ऑगस्ट किंवा युद्धाच्या काळात लिहिता तेवढा काही मला माझ्याबद्दल अभिमान नाही. मी साधा सैनिक आहे आणि मुख्य म्हणजे आधी माणूस आहे. म्हणून मला देशाच्या सीमेचं रक्षण करताना सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांची चिंता वाटते. आपल्या देशात एकमेकांना बसमध्ये सीट देण्यावरून, रेल्वेत उभं राहायला जागा देण्यावरून भांडणं होतात आणि आम्ही शत्रूंना इंचभर जागा द्यायची नाही म्हणून उभे असतो. बँकेत तुम्ही जाता तेव्हा 2 रुपयाचा पेन सुद्धा बांधून ठेवलेला असतो. का? कारण लोक तो चोरून नेतील अशी भीती असते. उन्हाळ्यात जिथे लोकांना फुकट पाणी दिलं जातं
तिथे सुद्धा रांजणाला ग्लास बांधून ठेवलेला असतो साखळीने. का? कारण काय? तर लोक चोरून नेतील ही भीती. हे चूक आहे असं नाही म्हणायचं मला, पण आपल्याच देशातल्या लोकांबद्दल एवढा अविश्वास दाखवण्याची वेळ का आली? मला लाज वाटते सिग्नल चुकवून जाणाऱ्या लोकांची. कारण बॉर्डर क्रॉस करणाऱ्या लोकांना आम्ही गोळ्या घालतो. देशाची बॉर्डर नियमाशिवाय क्रॉस करू नये हा जसा माझ्या देशाचा नियम आहे, तसा वाहतुकीचे सिग्नल पाळणे हा सुद्धा माझ्या देशाचा एक नियमच आहे. पण त्याचं महत्त्व लोकांना नाही आहे. दहशतवाद्यांकडे काळा पैसा आहे, पण माझ्या देशात काही लोकांकडे या एका महिन्यात छापलेल्या करोडो रुपयांच्या नोटा सापडत असतील, तर हे लोक कोणते दहशतवाद्यांपेक्षा कमी आहेत? खरं तर सीमेपलीकडे जेवढे शत्रू आहेत तेवढेच आत आहेत. मी या भ्रष्ट लोकांना गोळ्या घालू शकत नाही, कारण या लोकांनी मला पार येडा बनवला. चालू आहेत सगळे लोक. काय झालं सांगतो. परवा अचानक मी गावी आलो. आल्या बघितलं तर सगळे माझीच वाट बघत होते. पण या डेंजर लोकांना आधीच खबर लागली होती मी येणार आहे. बघतो तर सगळे फुलं घेऊन उभे. जो तो माझ्या कौतुकाच्या गोष्टी सांगत होता. मी कसा पराक्रमी मुलगा आहे ते माझ्या समोर बोलायला लागले होते सगळे. माझ्या तोंडावर माझं एवढं कौतुक कधीच झालं नव्हतं. आमदाराने गावातलेच नाही तर पंचक्रोशीतले सगळे जमा केले होते. हजारो लोक फोन हातात घेऊन फोटो काढायला सज्ज होते माझ्यासोबत. मी अमिताभ बच्चन होतो परवा. माझी बायको आणि 4 वर्षाचा मुलगा हैराण झाले होते. एकाच वेळी माझ्यासोबत फोटो काढायला एवढी गर्दी त्यांनी कधीच बघितली नव्हती. परवा काय तारीख होती आठवत नाही, कारण रोजच्या सारखाच तो दिवस होता. रोजच्या सारखं एका सैनिकाचं प्रेत गावात आलं होतं. यावेळी ते माझं होतं. मला लाज वाटते की माझ्या चितेभोवती फोटो काढायला एवढे लोक जमले होते. माझ्या चितेसोबत शेकडो लोकांनी सेल्फी काढली. माझी एक विनंती आहे की सीमेवर एवढे लोक असले ना तर आपल्या देशात चिट पाखरू सुद्धा शिरणार नाही. एवढीच विनंती आहे मित्रांनो. मी कधीच सीमेवर उभा राहून फक्त सेल्फी काढली नाही. जर फक्त सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणारा असतो तर गोळी माझ्या छातीत घुसली नसती. कारण माझी नजर मी कसा दिसतो हे बघण्यासाठी नव्हती, शत्रू कुठे दिसतो हे बघण्यासाठी होती. मी आता नाही आहे, पण सेल्फी काढणाऱ्या माझ्या मित्रांनो, एकदा स्वतःकडे असलेला कॅमेरा भोवताली वळवा. शूट करण्यासारखं खूप आहे. शूट दे. गोळ्या घालायची गरज नाही. शूटिंग करा. जगासमोर आणा हे काळे पैसेवाले लोक. जय हिंद.